हे प्रभू श्री रामचंद्र, आपण आणि सीतामाई अयोध्येत आल्यानंतर माझा आपल्याशी काही ऋणानुबंध येणार आहे असे श्री दत्तात्रयांनी मला सांगितले होते। खरं तर मला अयोध्येत यायला आवडले असते। हा योग कधी येतो माहित नाही, परंतु प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपली भेट मला घडावी किंवा काही संदेश मला मिळावा। देवी, एक विचारू का? श्री हनुमंतराय तुम्हाला भेटून गेले तेव्हापासून खूप काळजीत दिसताय। त्याला कारणही तसेच आहे। आपण त्यांना रागावलात का? अगं, हनुमंतांनी आमची एवढी सेवा केली आहे, आमच्यासाठी अपार कष्ट सोसले आहेत, असे असताना मी त्यांच्यावर कशी रागवेन? मग असे काय झाले आहे? तुलाच नाही, सगळ्यांनाच ते लवकर कळेल। थोडा धीर धर। अयोध्येत आल्यानंतर सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या का? स्वागताच्या वेळेस सर्वांना भेटले तेवढेच। सर्वांना सविस्तर भेटायचे आहे, बोलायचे आहे, परंतु त्याआधी मला एक महत्त्वाचे कार्य पार पाडायचे आहे। महत्त्वाचे कार्य? आणि आम्हाला नाही ठाऊक? तुम्हाला काही ठाऊक नाही असे कसे होईल? तरी सुद्धा मला तुझ्याकडून ऐकायचंय। हनुमंतांनी आता स्थिर स्थावर व्हावे असे मला वाटते। तो स्थिरच आहे, एकाग्र आहे। तुम्हाला सारे काही ठाऊक आहे, तरीही मला का विचारता आहात? माझ्या प्रिय हनुमंताला तू का त्रास देतेस? तुम्ही मातेच्या दृष्टीने पाहिले तर तुम्हाला समजेल। त्याच्या भविष्याची काळजी नको का करायला? पण त्यासाठी विवाह हा पर्याय नाही ना होऊ शकत? ज्या वेळेस आपण लंका सोडली त्यावेळेस मी राणी मैनावतीला वचन दिले होते की तुझ्यासाठी असा वर पाठवेन जो पती म्हणून सर्वोत्तम असेल। म्हणून तू हनुमंताचं नाव सुचवलंयस? हो, आणि त्यात बदल होणार नाही। म्हणजे तू नक्की काय ठरवलंय? मी हनुमंतांना स्त्री राज्याची राणी मैनावती हिच्याकडे पाठवणार आहे। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। गोरक्ष, हा तुझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे श्री महादेवांच्या सानिध्यात तुला ज्ञान मिळते आहे। आदिशक्तीच्या विविध रूपांबद्दल तुला ओळख होते आहे। ज्यावेळी बालवयात माझ्या प्रवासाला सुरुवात झाली त्यावेळी मलाही श्री दत्त महाराज आणि श्री महादेव यांचे विविध टप्प्यांवर मोलाचे मार्गदर्शन मिळाले। श्री महादेव हे जगाचे नियंत्रक आहेत गोरक्ष, त्यामुळे श्री महादेवांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा तुला पुढच्या प्रवासासाठी उपयुक्त आहे। मधु आणि कैठब या दोन दैत्यांचे काय झाले? आदिमायेची जी स्तुती केली गेली त्यांनी श्री विष्णूंना जाग आली
आणि त्यांनी युद्ध केले आणि तिच्या मायेनेत युद्धात त्या 2 दैत्यांचा मृत्यू झाला. या भगवतीचे प्रमुख स्वरूप कसे आहे? किती रूप आहेत? ह्या आदिमायेची 3 प्रमुख रूप आहेत. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. मला श्री विष्णूंना आणि श्री ब्रह्मदेवांना जिने शरीर धारण करायला लावले ती आदिमाया. श्री महालक्ष्मींचे रूप कसे आहेत? श्री महालक्ष्मी कमळावर बसलेली आहे आणि तिच्या हातात रुद्राक्ष माळा, कुऱ्हाड, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, दंडशक्ती, खड्ग, ढाल, शंख, घंटा, शूल, पाश आणि चक्र आहे. हनुमंता, माझी अशी इच्छा आहे की तू विवाह करावा. परंतु विवाह करण्याची माझी इच्छा नाही. मैनावती नावाची राणी आहे. मी तिला असे वचन दिले आहे की तुझ्यासाठी सर्वोत्तम पुरुष पती म्हणून पाठवेन. मी त्या शब्दाचे काय करू? आपण जे सांगितलं ते माझ्यासाठी ब्रह्मवाक्य राहील. मग तुझा विवाह मी मैनावती या स्त्रीशी निश्चित करते. हे वायुनंदन, तुला कधीही मी इतक्या काळजीत बघितलेलं नाही. त्याचे कारणही तसेच आहे प्रभू. मी असताना तू चिंता करू नकोस. हे प्रभू, आपले सीतामाईंशी बोलणे झाले का? हो, मी बोललो तिच्याशी. मातेंनी काय सांगितले प्रभू? ती तिच्या म्हणण्यावर ठाम आहे. कारण तिने स्त्री राज्याची सम्राज्ञी मैनावती हिला तसे वचन दिले आहे. याचा अर्थ मला विवाह करावा लागेल का प्रभू? सगळं अजून ठरायचंय. तू एवढा अस्वस्थ का होतोस? माझ्यासाठी माझे ब्रह्मचर्य अत्यंत महत्वाचे आहे. तुझं ब्रह्मचर्यही तसेच राहील आणि सीतेने दिलेले वचनही पूर्ण होईल असे आपण पाहूया. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देव मच्छिंद्रना, नर हर हो मच्छिंद्रना, शिव हर हो देव मच्छिंद्रना, देव मच्छिंद्रना, गुरुवर. प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाई अयोध्येत पोहोचले आहेत. 14 वर्षांच्या मोठ्या काळानंतर त्यांचे अयोध्येत परत येणे ही अद्भुत घटना आहे. प्रभू श्री राम आणि सीतामाई म्हणजे साक्षात श्री लक्ष्मीनारायणच. सभोवतालची संपूर्ण सृष्टी, पशु पक्षी एका वेगळ्याच क्षणाची अनुभूती घेत आहेत. हे प्रभू श्री राम आणि सीतामाई, नाथ परंपरेच्या व्यापक कार्यास आपला आशीर्वाद मिळो. दत्त दत्त जय जय दत्त दत्त, दत्त दत्त जय जय दत्त दत्त, दत्त दत्त जय जय दत्त दत्त. प्रभू,
तुम्ही हनुमंताला असे काय सांगितले आहे की तो अगदी चिंतामुक्त झाला आहे? मी त्याला एवढेच सांगितलंय की मी तुझ्या बरोबर आहे. परंतु हनुमंत एवढा अस्वस्थ होण्याचे कारण काय? हे स्वाभाविकच आहे. शिवाचा अंश आहे तो, रुद्राचा अवतार आहे तो, आणि ब्रह्मचर्य हेच त्याचे व्रत आहे. आणि हेच व्रत मोडणार असेल तर तो अस्वस्थ नाही का होणार? प्रभू, हनुमंत माझा मानसपुत्र आहे. त्याने सुखी व्हावे एवढेच मला वाटते. पण त्याचं सुख कशात आहे हे पाहायला नको? गोरक्ष, या निमित्ताने आदिशक्तीची ओळख तुला होईल. तिला महिषासूर मर्दिनी का म्हणतात हे तुला कळेल. हे देवीचे नाव आहे, त्यात असुर शब्द आहे, ते कसे काय? या महिषासुराचा वध देवीने केला म्हणून तिला त्या नावाने ओळखले जाते. एकदा मी आणि श्री विष्णू एका स्थानावर होतो, तेव्हा सगळे देव आमच्या समोर आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले की महिषासुराने त्यांचे सगळे अधिकार हिरावून घेतले आहेत आणि सगळे देव पृथ्वीवर सामान्यपणे वावरत आहेत. हे ऐकून श्री विष्णूंना खूप राग आला. त्याच्या दुष्कृत्याबद्दल ऐकून मलाही त्याचा वध करावासा वाटला. या क्रोधातूनच एक भयंकर तेज बाहेर पडले. सर्व देवांच्या क्रोधातून जे तेज बाहेर पडले त्यातूनच एक देवी उत्पन्न झाली. अशा एकत्रित तेजातून उत्पन्न झालेल्या देवीला पाहून सगळे देव आनंदित झाले. या देवीला प्रत्येक देवांनी आपापले शस्त्र दिले, तर कोणी अलंकार दिले, आणि देवी युद्धासाठी सज्ज झाली. तिच्या अंगकांतीने सर्व त्रैलोक्य प्रकाशित झाले. ती युद्धासाठी सज्ज झाली आणि महिषासुरासोबतच्या युद्धाला सुरुवात झाली. हे प्रभू, याचा अर्थ देवीने एकटीने युद्ध केले? तिच्या श्वासासोबत अनेक हजारो गण निर्माण झाले आणि ते दैत्यांसोबत युद्ध करू लागले. माते, मला आपल्याशी बोलायचे आहे. इतके अस्वस्थ होण्यासारखे काय घडले आहे हनुमंता? माते, मी विवाहाची कल्पनाही कधी केली नाही. तसेच कुठल्या स्त्रीबद्दल असा विचारही केला नाही. मला त्याची कल्पना आहे, परंतु ह्यानंतर तुला तसा विचार करायचा आहे. राणी मैनावती कोणी सामान्य स्त्री नाही. ती सुंदर तर आहेच, पण आज ती संपूर्ण राज्य एकटी सांभाळते आहे आणि उत्तमपणे सांभाळते आहे. तुझ्यासोबत राहून तुझा संसारही ती उत्तमपणे सांभाळेल. माते, असं होणार नाही का की आपण आपला निर्णय माझ्यासाठी बदलाल? मी निर्णय घेतला आहे, तो बदलणार नाही. तुझे भले व्हावे हाच त्याच्या मागे विचार आहे. प्रभू श्री रामचंद्र आणि आपण या दोघांना सोडून दुसरीकडे कुठेही जाणे अवघड आहे. मला त्याची कल्पना आहे.
परंतु आता तूही हे स्वीकार की तुला मैनावती सोबत संसार करायचा आहे. आज्ञा असावी. आता पुढे काय ठरवले आहेस? मैनावतीकडे संदेश पाठवायचे ठरवले आहे की हनुमंत येत आहेत. याचा अर्थ हनुमंताला जावेच लागणार. होय, आता विलंब कशाला करायचा? हनुमंताला कल्पना आहे का की स्त्रीराज्य काय आहे? नसावी, कारण मी त्याला तशी कल्पना दिली नाही. ज्याने ब्रह्मचर्य स्वीकारलं आहे अशा हनुमंताला अशा राज्यात जायचे आहे जिथे सगळ्या स्त्रियाच आहेत. त्याच्या दृष्टीने हे सगळं खूप अवघड असणार आहे. राणी मैनावती त्याचे उत्तम स्वागत करेल, त्याची काळजी घेईल. प्रभू, तुम्ही ह्या प्रसंगी हनुमंतास असे कोणतेही सहाय्य करू नका जेणेकरून मला माझा निर्णय बदलावा लागेल. ज्या अर्थी तू ठरवलं आहेस आणि मैनावतीला संदेश जाणार असेल तिथे मी काय करणार? मी हेच सांगण्यासाठी आलो होतो की हनुमंत मैनावतीकडे गेला नाही तर चालणार नाही का? मला वाटलेच होते तुम्ही असेच काहीतरी म्हणणार. माझी तुम्हाला विनंती आहे, मी हनुमंतासाठी जो काही निर्णय घेतला आहे त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका. गोरक्ष, दैत्यासोबत देवीने जे युद्ध केले त्यामध्ये तिने 3 वेगवेगळी रूपं घेतली. त्या जगदंबेचेही एक रूप होते. हे प्रभू, त्या जगदंबा देवीचे रूप आपण पाहिले आहे, तुम्ही मला सांगितले तरी ते माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. होय गोरक्ष, एवढेच नाही तर मी तिचे वर्णनही करून सांगेन आणि तिचे दर्शनही घडवेन. देवी जगदंबेची अंगकांती प्रातःकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या सहस्त्र किरणांप्रमाणे आहे. देवी लाल रंगाची साडी नेसलेली आहे. तिच्या गळ्यात मुंडमाला आहे. शरीरावर रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे. हातामध्ये जपमाळ, विद्या, अभय आणि वर नामक मुद्रा धारण केलेली आहे. तिन्ही डोळ्यांनी तिचे मुख सुंदर दिसते आहे. तिच्या मस्तकावर सोनेरी मुकुट आहे आणि ती कमळावर विराजमान झालेली आहे. अशा देवीला मी नमस्कार करतो. हे जगदंबा देवी, या नवरात्राच्या प्रसंगी गोरक्षला तुझे दर्शन घडो.